पूजा खेडकर दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणी संबंधित डॉक्टरांना क्लीन चिट मिळाली। जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिलेले होते। चौकशीत कोणीच दोषी आढळलं नसल्याची डॉक्टर राजेंद्र वाबळेंनी या संदर्भातली माहिती दिली। आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना वायसीएम रुग्णालयाने 7% दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र दिलं होतं। यानंतर वायसीएम रुग्णालयावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं। जिल्हाधिकारी यांनी चौकशीचे आदेश दिलेले होते। यशवंतराव चव्हाण रुग्णालयाचे अधिष्ठाता राजेंद्र वाबळे यांना हे आदेश दिले होते। चौकशी अंती दिव्यांग प्रमाणपत्राबाबत संबंधित डॉक्टरांना आता क्लीन चिट देण्यात आलेली आहे। चौकशीत कोणीच दोषी आढळले नसल्याची माहिती आहे। राजेंद्र वाबळे यांनी ही माहिती दिली। संबंधित डॉक्टरांना आता क्लीन चिट मिळालेली आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले होते आणि यानंतर आता आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना वायसीएम रुग्णालयाने जे 7% दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र दिलं होतं। यानंतर मात्र वारंवार वायसीएम रुग्णालयाच्या कारभारावरती प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात होतं। हा नेमका प्रकार काय असा प्रश्न होता। जिल्हाधिकारी यांनी या संदर्भात चौकशीचे आदेश दिले। यशवंतराव चव्हाण रुग्णालयाचे अधिष्ठाता राजेंद्र वाबळे यांना चौकशीचे आदेश दिले। मात्र चौकशी अंती दिव्यांग प्रमाणपत्राबाबत संबंधित डॉक्टरांना क्लीन चिट देण्यात आली। पत्राच्या अनुषंगाने आपण इंटरनल जी काही एक माहिती मागवली, संबंधित विभाग प्रमुख यांच्याकडनं एक अहवाल मागवला होता की या केसमध्ये तुम्ही केलेली तपासणी आणि जे काही क्लिनिकल असेसमेंट आपण त्याला म्हणतो, तर त्याचा विस्तृत अहवाल सादर करा। त्यांनी त्या पद्धतीने तो अहवाल सादर केला आणि त्या अहवालाच्या अंती असं एक निदर्शनास आलं की या प्रकारामध्ये प्रकरणामध्ये कुठलाही प्रकार झालेला असं काही आढळून येत नाही आणि त्यांना दिलं गेलेलं जे दिव्यांगत्व प्रमाणपत्र ते फक्त 7% असं आहे आणि ते कुठेही व्हॅलिड होऊ शकत नाही। त्याच्या आधारे कुठेही तुम्हाला एज्युकेशनमध्ये म्हणा किंवा एम्प्लॉयमेंटमध्ये सुविधा फॅसिलिटी मिळू शकत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।